झुंज मराठमोळी हा रियालिटी शो प्रेक्षकांमध्ये खूपच गाजतोय। महाराष्ट्रभर प्रवास करत आता हे झुंजार महाराष्ट्रीयन पोहोचलेत ते कोकणात गणपतीपुळ्याला। चला तर मग ह्या निमित्ताने आपणही जाऊया थेट कोकणात आणि पाहूया आमची प्रतिनिधी दीपाली राणे हिने श्रेयस तळपदेशी केलेली ही खास बातचीत। झुंज मराठमोळीच्या ऑन लोकेशनवर आता आपण आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका श्रेयस। श्रेयससुद्धा खूप खूप स्वागत चॅनल कट्टामध्ये। काय सांगशील, झुंज मराठमोळी कार्यक्रम सुरू झाला आहे, बघता बघता भरपूर स्टंट्स केले आहेत कंटेस्टंट्सनी। एकूणच तू किती एन्जॉय करतोस? नाही, भरपूर म्हणजे एन्जॉय तर खूप करतोय आणि जेव्हा दुसरं कोणीतरी काहीतरी स्टंट करत असेल या उन्हामध्ये साधारण 45-46 डिग्री सेल्सिअसमध्ये आणि कोणतरी असं पडत असेल आणि त्यांना जर काही जमलं नाही, तेव्हा आपल्याला जेव्हा त्यांना असं फार बोलायचा चान्स मिळत असेल तेव्हा एन्जॉयमेंट तर फार होते आपली। पण नाही, मला असं वाटतं की माझे सगळे जे माझे मावळे आहेत 14 माझे कंटेस्टंट्स हे खरंच खूप मेहनत करत आहेत। या उन्हातानाची खरं तर कोणाला तशी आता सवय राहिलेली नाही आहे, पण त्याची कसलीही काळजी न करता फक्त एका ध्येयाने पेटून आणि झपाटून ते ह्याच्यामध्ये झुंज देत आहेत। आणि कारण त्यांना माहिती आहे ही कॉम्पिटिशन आहे, ह्याच्यामधनं एक कोणीतरी झुंजार महाराष्ट्रीयन ठरणार आहे। आणि आता तर 2 एपिसोड्स टेलिकास्ट झालेत आणि प्रचंड चांगला रिस्पॉन्स लोकांचा त्याला आला आहे। थँक्यू, टचवूड, थँक्यू सो मच। पण पुढे पुढे आमची जबाबदारी आता अजून वाढली आणि तुम्ही बघत जाल की ज्या पुढच्या ज्या झुंजी आहेत त्या अजून कठीण आहेत। आणि जिकडे जिकडे माझ्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला काही लोकांनी परफॉर्म केलं आहे, कुठे कुठे असंही झालं आहे की थोडेसे ते कमी पडले, तिकडे परत मी त्यांना एक पुश, एक डट्ट्या दिला आहे की जेणेकरून ते पुन्हा पेटून उठून चांगलं केलं। सो गमती जमती बऱ्याच घडल्या त्या कार्यक्रमात। तू सगळ्यांना एनकरेज तर करतोच आहेस, पण तू स्वतः काही स्टंट्स केलेस की नाहीत, किंवा याआधी तू असं ॲडव्हेंचरस काही केलंस? ॲडव्हेंचरस तू म्हणशील तर शूटिंगच्या निमित्ताने वगैरे आपण करत असतो काय काय गोष्टी, मग ते ॲक्शन असो किंवा मग कधी कुठे स्काय डायव्हिंग असो किंवा रॅपलिंग असो वगैरे। शूटिंगच्या निमित्ताने तुम्ही जेवढं करता ते मी केलं आहे। इनफॅक्ट तुम्हाला विचारशील तर या गोष्टीसाठीचं माझं ट्रेनिंग सुरू झालं होतं जेव्हा मी इक्बाल ही फिल्म स्वीकारली। आणि त्याही आधी म्हणजे नाटकांमधनं आम्ही काम करून तुमची एका पद्धतीचं स्पॉन्टेनिटी जी या शोमध्ये रिक्वायर्ड आहे, कारण ह्याच्यामध्ये कुठलीही स्क्रिप्ट नाही, काही नाही। आम्ही त्या क्षणी तिकडे परफॉर्म करतो आणि त्या क्षणी आम्ही एकमेकांशी इंटरॅक्ट करताना जे सुचतं ते बोलतो। त्यामुळे असं काहीही कुठेही स्क्रिप्टेड असं या शोमध्ये नाही आहे। मातीतच रुजली आपली ओळख, आपलं अस्तित्व, आणि म्हणूनच मी श्रेयस तळपदे घेऊन येतो एक असा रियालिटी शो जो आव्हान देईल 14 मराठी झुंजारांना, ज्यांना उभा महाराष्ट्र ओळखतो, पण ते किती ओळखतात आपल्या महाराष्ट्राला। आता मातीच ठरवेल कस। तुझा सगळ्यात पहिला प्रोमो झुंजचा तो जेजुरीला शूट झाला, आम्हाला असं कळलं। त्याच्यात तू पूर्ण मातीवर बसून, ज्याच्यात अगदी खडकाळ जमीन आहे त्याच्यावर बसून तू शूट करतोस, कसा एक्सपिरियन्स होता? माती म्हणजे जर तुम्हाला मातीचा अभिमान असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये लोळायला, बसायला, ती तुम्हाला डोक्याला लावायला, चाखायला, काही मातीशी करायला तुम्हाला कधीही चांगलंच वाटतं। त्यामुळे आम्ही पण बऱ्याचदा शूट करताना असं काय होते की मी शेतातच बसलो आहे आणि मला सगळे सांगतात, अरे सर यहाँ मत बैठो, यहाँ पे हम लोग कुछ रखते हैं पत्थर। म्हटलं अरे नहीं यार, जो मज़ा मिट्टी में बैठने का है वो बाकी चीज़ों में नहीं है। सो हा शो स्वीकारायचंच कारण ते होतं की हा मातीशी कनेक्टेड आहे। आणि मुळात म्हणजे ह्याची सुरुवात मला वाटतं लहानपणी झाली की जिकडे आम्हाला गाव नाही, आम्ही मूळ मुंबईचे। त्यामुळे माझे मित्र जेव्हा कुठे गावी जाऊन मजा करून यायचे आणि सांगायचं की अरे गावी आम्ही नदीवर गेलो होतो पोहायला किंवा आंबेच कोकणामध्ये आंबेच तोडून सगळे खाल्ले, तेव्हा मी आईवडिलांना विचारायचो की आपण गावी का नाही जातो, तर मला सांगायचं आहे की आपलं गाव नाही आहे, आपण मुंबईचे। सो त्या ज्या गोष्टी मी मिस केल्या आहेत त्याचं फॅसिनेशन मला अजूनपर्यंत आहे आणि त्यामुळे मला एक तो कनेक्ट मला आतून तो जाणवतो आणि त्यामुळे मला मग मातीत बसायला, लोळायला आवडतंच। इनफॅक्ट तुम्हाला विचारशील तर मी माझ्या जेव्हा ड्रामॅटिक्स कॉलेजमध्ये टीम जॉईन केली तेव्हा आय रिमेंबर माझं सकाळी 7 वाजता लेक्चर असायचं जे 7:45ला संपायचं। मी 8ला 10 मिनटं असताना माझ्या ड्रामा रूममध्ये जायचो। आधीच तर अख्ख्या ड्रामा रूमचा मोठी ड्रामा रूम होती, त्या ड्रामा रूमचा मी झाडू, कचरा काढायचो
आणि मग मी बालदीमध्ये पाणी आणून पोछानी ती साफ करायचो आणि मग 9 वाजता माझे बाकी काही मित्र यायला लागायचे. मग आम्ही आमची रिहर्सल न वर्कशॉप्स वगैरे, कधी कधी माझ्याबरोबर अजून माझे 1-2 मित्र असायचे. पण हे तेव्हापासून मला वाटतं कुठेतरी आतमध्ये ते रुजलं आहे, भिनलं आहे आणि ते बाहेर येते आता. की जे कंटेस्टंट्स जेव्हा स्टंट्स करत असेल तेव्हा असा एखादा स्टंट वाटला का तुला की जो त्याला जमत नाही पण तो तू करू शकतोस? असं तर म्हणजे बघायला गेलं तर काही गोष्टी आहेत ज्या मला जमतील त्यांना जमणार नाहीत, ज्या त्यांना जमतात आणि मला असं वाटेल की बॉस मी कदाचित नसतो करू शकलो. सो मी जसं मगाशी म्हणालो की माझ्या अपेक्षेपेक्षा काही काही लोकांनी खूप जास्त चांगलं परफॉर्म केलं आहे. मला विचारशील तर मी त्यातल्या माझ्या शोल्डरच्या इंजुरीमुळे मला खूप लिमिटेशन झाले, नाहीतर त्यांच्यापेक्षा जास्त एंथू कटलेट मी होतो की मला पण हे करायचं. मला सगळे सांगायचे अरे बाय तू आपलं शोल्डर संभाल, शो नाही तो हे सब बंद हो जाएगा. तर म्हणून मला थोडं लिमिटेशन झाले आणि मी थोडं घाबरत काही गोष्टी केल्या. पण मला विचारशील तर मी गिव्हन अन अपॉर्च्युनिटी मी सुद्धा त्या सगळ्या केल्या असत्या. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जात होतं की हा फिअर फॅक्टर सारखा खतरो के खिलाडी सारखा हा शो थोडासा मॅच केला जात होता. तुला काय वाटतं तो शो आणि हा शो कम्पॅरिझन होऊ शकतं? खूप फरक आहे. नाही म्हणजे प्रश्नच नाही काही कम्पॅरिझन करायचा. स्ट्रक्चर वाईज जर का तुम्ही बघाल तर हां म्हणजे कॉम्पिटिशन आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला झुंज द्यायची आहे, तुम्हाला कम्पीट तिकडेही करायचं आहे. पण मग ते तर तुम्ही बघाल तर कॉम्पिटिशन तुम्हाला दुसरे कुठले जे डान्स शोज असतात किंवा सिंगिंग शोज कॉम्पिटिशन तिकडेही करायचे, झुंज तुम्हाला तिकडेही द्यायची. ह्या शोचा युनिकनेस हा आहे की इकडे प्रत्येक झुंज तुमच्या परंपरेशी, संस्कृतीशी आणि मातीशी कनेक्टेड आहे. असा शो आजपर्यंत माझ्या तरी बघण्यात किंवा ऐकण्यात आलेला नाही आहे. आता आपण गणपतीपुळेच्या लोकेशनवर आहोत. किती एन्जॉय केलं आणि पुढे तर स्टंट्स आणि हे सगळं होतच राहील, पण गणपतीपुळे किती एन्जॉय केलं? तू बघतेच आहे इकडे साधारण हे बघ आंब्याच्या कोळी खाली पडल्या आहेत आणि अशा खूप कोळी आहेत इकडे. ह्यातले अर्धे आंबे आम्ही खाल्ले ते. नाही आय एम जोकिंग. पण इकडे आल्यापासून अर्थात ऊन इकडे खूप आहे आणि ह्युमिडिटी पण खूप आहे, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना घाम जास्त येतो आहे आणि थकवा जास्त येतो आहे. सो परफॉर्मन्सच्या आधी आम्ही थोडी आमची एनर्जी कन्झर्व करायचा प्रयत्न करतो. पण खूप आंबे खाल्ले इथे आल्यापासून. काही लोकांनी स्विमिंग पूलमध्ये समुद्रावर वगैरे जाम मजा पण केली. जे कंटेस्टंट्स असे एन्जॉय करत असतील पण त्यांना मेन जी फॅसिलिटी आहे ती मिळत नाही आहे, सेलफोन किंवा कोणाशी कोऑर्डिनेट करण्याचं काही त्यांचा संपर्क होत नाही आहे कोणाशी, तर त्याबद्दल काय सांगशील? कसं तू त्यांना मॅनेज करतो? म्हणजे अनफॉर्च्युनेटली बघ आज एक महत्त्वाची फॅसिलिटी हा सेलफोन झाला आहे. जी खरं तर जी एक अशी गोष्ट आहे की ठीक आहे तुम्हाला कोणाला काही निरोप सांगायचं असेल तर खरं त्यासाठी म्हणून ती बनवली होती. आणि जी आमची कॉन्सेप्ट पण आहे झुंज मराठमोळी की ज्या गोष्टी आपल्याकडे म्हणजे आता जात्यावर पीठ दळणं ती खूप आधीपासून चालत आली आहे, पण आपल्या जनरेशनला माहितीच नाही आहे आणि म्हणून आपल्यासाठी ती गोष्ट एक झुंज होऊन बसली आहे. सगळ्या झुंजार महाराष्ट्रीयांसाठी ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्यावर. प्लेजर. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह दीपाला राणे, झी मीडिया, रत्नागिरी. झीच्या सगळ्या प्रेक्षकांना आमच्या झुंज मराठमोळीच्या कंटेस्टंटकडून नमस्कार. तुम्ही आता आलात, आमचे टास्क बघितला एक आणि आमचं धमाल मस्ती चालू आहे. आता जस्ट टास्क संपला आहे आणि सगळे आता जरा टेन्स्ड आहेत, पण आपण सगळ्यांना जरा बघूया काय काय एक्सप्रेशन्स आहे. बघा तुझ्यावरून तर काही टेन्शन दिसत नाही आहे. लुकिंग लाईक अ होस्ट ऑफ दिस शो. येस कारण का खरंच इथे आम्ही इतकी मजा करतोय. येस दॅट्स द प्रूफ. त्यांनी हो म्हटलंय कोंबड्यांनी एका. आणि खूप मजा पण चालली आहे, तेवढाच स्ट्रगल पण चाललाय आमचा जिंकायसाठी. आज पहिले आपण आमच्या रोमॅन्टिक हिरो आजचा ह्याशी गप्पा मारूया, कारण का तो इतका खुश आहे. नेहमी स्वतःला असा विलनिश लुक देऊन सगळ्यांना ओरडत वगैरे असतो, पण आज इतका स्माईल करतोय, अगदी खळ्या दिसू लागल्या आहेत. का ते तो सांगेल तुम्हाला. आता एवढं तुमच्या सगळ्यांकडे सरप्राईज मिळालं. माझी बायको आज आली होती. आज माझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस आणि आय वॉज वरीड की माझ्या बायकोला भेटायला नाही मिळणार आणि आता बरेच दिवस आम्ही असे सगळेजण झुंज देत असणार आहोत, त्यामुळे माझी फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी मी मिस करीन की काय. पण सगळ्यांनी आणि एकंदर सगळ्या टेक्निकल टीमनी मला एक मोठं सरप्राईज दिलं. माझी बायको तिकडनं चालता येताना दिसली आणि मला सांगितलं होतं कोणतरी वाईल्ड कार्ड एंट्री येणार आहे म्हणून. इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज. त्यामुळे आज दिवसभर मी असं एकदम स्माइलिंग आणि ब्लशिंग एकदम मोडमध्ये आहे आज. येस दॅट्स ट्रू. आणि हा ब्लश करतोय तर बिचारा आमचा विक्रम जो इंजर्ड आहे तो जसा रडू झालेला
पण त्यांनी टास्क सुपर्ब केलं ॲज युजल. काय म्हणायचं? काय नाही, टास्क सुरू व्हायच्या आधी खूप टेन्शन होतं, पण खूप मदत झाली मला टास्क करताना. सगळ्यांनी चेअर केलं आज, त्यामुळे ते दुखणं जरा बाजूलाच राहतं. पण ओव्हरऑलच आम्ही इथे खूप मजा करतो. टास्क एक 5-10 मिनटाचे असतात, उरलेले 24 तास आम्ही एकत्र असतो, तेव्हा सगळे एन्जॉय करतो. मी पिकनिकच्या मूडमध्ये असतो. अदरवाईज हारलो तर फक्त सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात, सुटकी चेहरे झालेले असतात, पण अदरवाईज आम्ही बऱ्याचदा जिंकतो आणि आम्ही खूप खुश असतो. हो हो. आणि बिचारे सगळे याला माजुरडा वगैरे म्हणतात, तसं तुम्हाला वाटत पण असेल, असं नाही आहे काही. एकदम हसवत असतो आम्हाला सगळ्यांना आणि छान मजा करत असतो आम्ही. वेल, आमची हसणारी एकदम कुची रुची जी आहे इथे तुम्हाला दिसते. अगदी जरा असं नाही, शॅड नाही, कारण का जरा एलिमिनेशनमध्ये पण इतका आम्हाला ती छान गाऊन वगैरे एंटरटेन करत असते फुल ऑन. तर एखादं होऊन जाऊन ना 2 लाईन्स. मी एकटी नाही गाणार. आता आम्ही सगळ्यांनी फावल्या वेळात गाणं प्रिपेअर केलं आहे अलॉंग विथ पराग, पॅडीदा, विक्या, तू पण. ओके. आणि आरती, तुला येतं? ऐकून तर येतं ना गाणं? आज आपण गाऊया, सगळे एकत्र गाऊया. आणि हे गाणं ओके विल डेडिकेटेड टू पराग. एकदम रोमॅन्टिक गाणं आहे, सो आम्ही त्याला डेडिकेट करतोय. लेट्स गो ऑन गाईड. 1, 2, 3 स्टार्ट. प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है. रिपीट. प्यार का पहला खत लिखने में. झुंज मराठमोळी हा रियालिटी शो सुरू झाला आणि तुम्हाला यातले बरेचसे चेहरे ओळखीचे वाटले. हे सगळे सेलिब्रिटी चेहरे असले तरी या शोच्या निमित्ताने कॉमन मॅन म्हणून त्यांच्यातील वेगवेगळे पैलू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पाहूयात याविषयी ते स्वतः काय सांगतायत. कुठलंही काम अर्धवट करत नाही. या आधीसुद्धा सगळ्यांनाच माहिती आहे, मी जे काम केलं ते माझ्या वयापेक्षा खूप मोठं होतं, तरीसुद्धा मी माझ्या परीने जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केला आहे प्रेक्षकांना. कुकरी शोज करताना कसं होतं की मी रेसिपीजबद्दल जास्त सांगत असतो. त्याच्यातनं जे काही मी प्रशिक्षण घेतलं हॉटेल मॅनेजमेंटचं, तर ते जास्त बाहेर येतं. खरा पराग, त्या स्वभाव काय आहे, तो कसा आहे, किंवा त्याची शारीरिक क्षमता काय आहे वगैरे, तर ते त्यांच्यापर्यंत पोचत नाही. तर हा एक चान्स मिळाला. महाराष्ट्रभर फिरता फिरता आता हे सगळेजण येऊन पोहोचले ते कोकण टप्प्यात. टास्क करताना टेन्स असणारे हे सगळे स्पर्धक हा शो तितकाच एन्जॉय देखील करतायत. एन्जॉय खूप केलेत आम्ही टास्क. आणि खूप वेळा असं झालं आहे की असं वाटायचं की आपण हे करू शकत नाही, पण जेव्हा आम्हाला त्या सिच्युएशनमध्ये टाकलं जातं तेव्हा आम्ही सगळं विसरून म्हणजे वेड्यासारखं ती झुंज कंप्लीट करायला बघतो. मॅडनेस आहे, हा टोटल मॅडनेस आहे. झुंज मराठमोळी काही गंमत नाही आहे. मात्र यात ऑन स्क्रीन तुम्हाला जी झुंज दिसते त्याहीपेक्षा खडतर झुंज हे सगळेजण भोगतायत, जी तुम्हाला सहजासहजी दिसून येत नाही. मात्र त्यांचे हे अनुभव शेअर करण्यासाठी आम्ही त्यांना खास तुमच्या समोर आणलंय. बेसिकली बऱ्याच गोष्टी आहेत अशा ज्या व्ह्युअर्सना बघायला मिळत नाहीत. आम्ही कसं राहतो आहे, आम्ही कसं ट्रॅव्हल करतो आहे, किंवा आम्ही 24 तास आम्ही सगळे लोक एकत्र असतो. त्यांचेच तोंड बघायचे, त्यांच्यावरच फ्रस्ट्रेट व्हायचं, त्यांच्यावरच राग काढायचा, त्यांच्याशीच गप्पा मारायच्या, फिलिंग्स शेअर करायच्या, सगळेच अमंगस्ट अस ओनली. ही हाताची जखम बरी होत आली आहे. हे पण खूप लागलं होतं, तसं मोठं झालं होतं, त्या हळूहळू कमी होत आलेलं आहे ते. आणि असं प्रत्येक ठिकाणी लागत राहते. सगळ्यांची अंग दुखत आहेत, इकडून वाकडा झाला आहे, तिकडून वाकडा झाला आहे. डॉक्टर जो आहे आमच्याबरोबर, त्याला सुरुवातीचे काही दिवस काही काम नव्हतं, तो झोपून राहायचा. आता त्याची झोप उडाली आहे, चिडचिड करायला लागला आहे बिचारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.